रसाळ गोमटी कबीर नावाचं बी आहे आणि कमाल नावाचं फळ आहे. ऐकताना बसलेले फार गोड आहे दृष्टांत. संध्याकाळची वेळ, दिवस मावळला, पत्र आलं. तुळशी वृंदावनाच्या समोर बसलेले कबीर महाराज ते पत्र वाचू लागले. पत्र पाहिले का तुम्ही? जुन्या काळात पत्र येत होतं. पत्र पाहिले का? चिठ्ठ्या होत्या, चिठ्ठ्या, टपाल. आता आलं व्हॉट्सअप, आता आलं फेसबुक, आता आलं इंस्टाग्राम. पूर्वी लग्नाची पत्रिका सुद्धा टपालानं पाठवली जायची. पूर्वी नवरा बायकोमध्ये संवाद जर साधायचा असेल तर लग्न झाल्यानंतरच काय असेल तो संवाद व्हायचा. पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या. आता 50% जोड्या तर वर्गातच जुळायला लागल्या. त्याला नाईलाज. सगळं बदललं. काटवट होती, काटवट पाहिली का? काटवट तुमच्याकडे आहे का? काटवट लाकडाची का लोखंडाची? लाकडाची का लोखंडाची? लाकडाची आहे की नाही? आता कोण आली तिच्या जागेवर? परात. मग तुमचं पोरग म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला लई चव आहे. त्याला सांगा, तिला तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही म्हणाव, तिच्या पायाच्या अंगठ्याला चव आहे. तो म्हणाल कसं काय? बघ ना, भाकऱ्या थापताना पायाच्या अंगठे कुठं असतात. ती भाकरीला स्पर्श अंगठ्याचा झाल्याशिवाय ती चांगलीच होय ना. दररोज तिच्या पायाचा प्रसाद गिळतो म्हणतोय तिच्या हाताला चव आहे. काळ वेगळा होता. पत्र आलं. दारातलं पत्र कबीर महाराजांनी उघडलं. सन विवी कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता आम्ही 50 वारकरी तुमच्या गावामध्ये जेवायला येतो. पंगतीची सोय करा. पत्र वाचलं. पाखरं घरट्यात जात होती, लेकरू आईजवळ होतं, वासरं गाईजवळ होती. पाहिलं पत्र, वाचून घेतलं आणि पत्र वाचता वाचता त्या पत्रावरती अश्रूंचा अभिषेक होऊ लागला. रडणाऱ्या बापाला कमाल महाराजांनी पाहिलं. 7.5 वर्षाचा कमाल नावाचा पोरगा, त्याचे गोबरे गाल, कुरळे केस, त्याच्या उठावरचं स्मित हास्य. धावत धावत लेकरू आलं. कानामध्ये पितळेची बाळी, पायामध्ये वाळा होता, तो सुद्धा पितळेचा गरीब होता. पळतच आला. बाबा का रडता सांगा ना. कमाल, उद्या संध्याकाळी आपल्याकडे वारकरी येणार आहेत. अन्नदानाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. आपण नाही अन्नदान केलं तर कोण करणार? मग अडचण काय बाबा, आपण तयारी करू. कमाला, चिमणीचं पोट भरेल एवढं सुद्धा धान्य नाही घरात. मग बाबा आपण वाण्याच्या दुकानात ना आणू. नाही रे, तो द्यायचा का? आधीच त्याची उधारी दिलेली नाही. मग बाबा आपण चोरी करूया. कमाला, चोरी करणं पाप आहे. काही झालं तरी माणसानं चोरी करू नये रे. नाही बाबा, धर्म जर जिवंत ठेवायचा असेल आणि वारकरी जर आपल्याला नाराज नाही करायचे असतील ना, तर धर्माकरता मागितलेली भीक, धर्माकरता केलेली चोरी सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. बाबा माझा ऐका बाबा, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. आपण 2 जण जाऊ आणि 50 वारकऱ्यांना लागेल एवढंच आणू. कमाला. आणि कुणी पाहिलं तर? नाही बाबा, नाही पाहणार कुणी, त्याची काळजी घेऊ. आपण थोडी ना आपल्या पोटाची सोय करतो, आपण ना या वारकऱ्यांची सोय करतो. निघाला कमाल पुढं. ऐकत नाही बापाचं. रात्रीचा 2रा प्रहर सुरू झाला. वाण्याचं दुकान समोर होतं. तुमच्याकडं किराणा दुकानदाराला वाणीच म्हणतात ना. त्या वाण्याकडं गेला. कमालानं पाहिलं, वाणी झोपी गेला होता. आमच्याकडं ना कवाड म्हणतात त्याला. कवाड भिंतीला असतं ते. काही भागात त्याला दिवळी म्हणतात. त्या दिवळीतून आत उतरला. कोण? कमाल. वाणी झोपला होता. झोपलेल्या वाण्याला एकदा हाक मारून पाहिली. वाणी दादा, खात्री झाली झोपलाय तो. आणि मग चोरायला सुरुवात केली. बाबा 1 किलो डाळ देतो बाबा, खिचडी होईल त्याच्यामध्ये. 1 किलो तांदूळ देतो बाबा, 50 लोकांचा भात होईल त्याच्यामध्ये. 1 किलो साखर देतोय बाबा, घ्या बरं पटकन. 7.5 वर्षाचा कमाल चोरी करत होता आणि 35 वर्षाचा त्याचा बाप कबीर महाराज एक जिनस, एक धान्य त्या पोत्यामध्ये घेत होते. झालं रे कमाल, बाहेर ये. नाही बाबा,
सांगून आलो वाण्याला चोरी केली म्हणून. असं तुमच्या गावात आहे का चोर एखादा? तो चोरी करतो आणि चोरी करून चाललोय हे मालकाला जाऊन सांगतो. कमाला, माझा आवाज येतो ना कमाला तुला? हा बाबा. या देवळीतून पाहतोय कमाल, ऐकतोय ना कमाल? हा बाबा. नको सांगू त्या वाण्याला, त्याला जर कळलं ना आपण चोरी केली तर आपली बदनामी होईल. माझ्या राजा, आपली बदनामी झाली तरी चालेल, महाराष्ट्रातला वारकरी बदनाम नाही झाला पाहिजे. ज्याच्या कपाळावरती गंध आहे, ए राजा, ज्याच्या कपाळावरती गंध आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, त्या वारकऱ्याबद्दल लोक चुकीचं बोलतील रे. कमाल. माणसं म्हणतील माळकरी लबाड असतात, वारकरी चोऱ्या करतात, दिवसभर भजन करतात, दिवसभर अभंग गातात आणि संध्याकाळी चोरी करतात. ए कमाला, शपथ आहे तुला, सांगू नको रे माझ्या राजा. चोरले ना आपण घेऊन जाऊ, जे शिल्लक राहील ते वापस आणून देऊ. माझा ऐक कमाला, पाया पडतो तुझ्या बाहेर आहे. नाही बाबा, चोरी करणं पाप आहे असं तुम्हीच म्हणाला होता ना? हा कमाला, पण ऐक ना माझा राजा, तू माझा मुलगा आहेस. तू जर सापडलास तर माणसं म्हणतील ज्याच्या कपाळावर गंध आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, तो लबाड आहे, तो चोरी करतो, बदनाम हो आपण. आपल्याला हे नाही शिकवलं. सिद्धेश्वर संत गुलाब बाबांनी देवकी नंदन गोपाला भजन मृदंगातनं वाजवलं होतं, तर ते बाबांना आवडलं होतं. प्रेम केलं तेव्हापासून त्यांच्यावर कृपा झाली. ऐक रे माझा राजा, बाहेर ये. बाबा आलो. बाहेर यायचं म्हणून 7.5 वर्षाच्या कमालानं आपलं मुंडकं बाहेर काढलं देवळीतनं. कावड माहिती आहे तुम्हाला? त्यातनं मान बाहेर आली. बाबा, येता येत नाही, ओढा ना मला. 35 वर्षाच्या कबीर महाराजांनी हात दिला, ओढायला चालू केलं. कमालाला ओढत होते. वाण्याला पाय लागला. वाणी जागा झाला. जागा झालेला वाणी मोठ्यानं ओरडला, कोण आहे रे तिकडं? चोरी करता आमच्या दुकानात येऊन पाय पकडला आणि पाय मागं ओढू लागला. किती वर्षाचा होता कमाल? 7 वर्षाचा पोरगा चोरी करण्याकरता आलाय हे जेव्हा कळालं तेव्हा दुकानदार मागं खेचत होता आणि कबीर महाराज बाहेर खेचत होते. किती वर्षाचा मुलगा? 35 वर्षाचा बाप आहे. ये रे बाहेर माझा राजा. नाही बाबा, आता येणं व्हायचं नाही. ओढायला लागलाय माझा वाणी पाय, बहुतेक खेचणार आहात. मरेन बाबा, पण चिंता करू नका, वारकरी जेवले पाहिजे. कमाला, माझा जीव तुझ्यात आहे रे. 50 वारकरी येतील कमाला, उद्या विचारतील मला कमाल कुठं आहे, काय सांगू? हे ऐक ना माझ्या राजा, बाहेर ये. बाबा, असं करा, मी मेलो तरी चालत, पण सापडायचं नाही आपण. मी जर सापडलो ना तर गावभर होईल. ते कबीर महाराजाचं पोरग, बाप कीर्तनकार आहे, बाप मृदंगाचार्य आहे, बाप वारकरी आहे, बाप गायनाचार्य आहे, आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेला कमाल चोऱ्या करतो. काही झालं तरी होऊ दे, पण आपला पोरगा बदनाम नाही झाला पाहिजे. संप्रदाय बदनाम नाही करायचा. ऐका विदर्भकर, ऐका रे माझ्या दादानो, एवढे पण तुम्ही दगडाच्या काळजाचे नाही. किती वर्षाचा पोरगा? 7 वर्षाचा पोरगा बाहेर येण्याचा प्रयत्न केला, बाहेरच येता येईना, आणि मग मात्र नाईलाज झाला. कबीर महाराज ओरडले, कमाल बाहेर ये. बाबा ओरडू नका, आता तुमचा आवाज ओळखेल तो वाणी. असं करा, सुरा घ्या बाबा, आणि तो सुरा माझ्या मानेवरनं फिरवा बाबा. माझ्या मानेवरनं सुरा फिरेल. Yeah.
7.5 वर्षाचा कमाल आहे माझ्या दादानं. स्वतःच्या लेकरावरती इतकं प्रेम आहे समाजाचं. लेकरू जर 2 दिवस डोळ्याला दिसलं नाही ना, आईचा जीव कासावीस होतो. 75 वर्षाची आई असावी, 30-35 वर्षाचं पोरग असावं. दारू पिऊन येतं घराला रोज, लाता घालता आईला. 2 दिवस नाही दिसू द्या पोरग, हात मार. राजा 2 दिवस घराला आला नाही तर करमत नाही रे मला. मग बाकीच्या बाया म्हणतात मेलं तर मरू द्या, दारू पिऊन लाता घालतो तुम्हाला. अरे लाता घालतं पण दररोज दिसतं रे माझं लेकरू. एवढं प्रेम आईचं बाळावर. तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धारा दुधाच्या पाजते ती आई. माझ्या दादानो, लेकराचा जन्म झाल्यापासून प्रेम करतो ना तो बाप आहे. लेकराचा जन्म झाल्यापासून प्रेम करतो ना तो बाप आहे. लेकराचा जन्म झाल्यापासून प्रेम करतो ना तो बाप आहे. जन्माला येण्याच्या अगोदर पासून प्रेम करते ना ती आई आहे. काय प्रेम करावं त्या आईने. मुंडकं कापलं बाळाचं, रक्त सांडू लागलं, रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या, चादरीमध्ये बांधून घेतलं बाळ. मुंडकच होतं फक्त हातात, धडा आत राहिलं. मुंडकं हातात आलं, खांद्यावर टाकलं, एका हातामध्ये पोतं घेतलं धान्याचं, निघाले घराच्या दिशेनं. ती आई पाठ मांडत होती, रांगोळी काढत होती. कशा करता? माझा कमाल येईल, वारकरी येतील वारकरी, मग मात्र जेवायला घालतील. आले ना की मी पाटाला रांगोळी घाले, आले ना की मी फुलांची माळ घाले. सगळे वारकरी येतील आणि वारकरी आल्यानंतर त्या वारकऱ्यांचा यथेच्छ सन्मान करेन. आलेच असतील ते असं वाटतं तिला. नवऱ्याच्या पावलांची चाहूल लागली, हाक मारली पाठ मोरा असताना. आला का हो तुम्ही? हा. कमाल कुठं आहे? कोण्या तोंडानं सांगायचं तुझं लेकरू, आपलं बाळ मीच मारलं आपल्या राजाला. पण नाईलाज ठरला. जे लेकरू अंगा खांद्यावरती खेळवलं, लहानाचं मोठं केलं बाळ, ते दुडू दुडू धावायचं बाळ. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहान होतं ना लेकरू तर डोक्यावरनं हात फिरवत होती आई, तेही त्या आईच्या जवळ यायचं. आई त्या लेकराची दृष्ट काढायची. केवढं प्रेम त्या कमालावर. माझा जाहीर प्रश्न आहे तुम्हाला, 90 वर्षाची म्हातारी आई असावी, प्रपंच पूर्ण केलेला 20-30 वर्षाचा नाही तर 70 वर्षाचा तिचा मुलगा असावा. सगळं जग बघून झालंय पोराचं आणि म्हातारीचं पोरग मरावं. मला खरं सांगा, आई रडत नाही? आईला वाटत नाही मुलगा जिवंत असावा? 100 वर्षाचा बाप असू द्या साहेब, आणि 70 वर्षाचं तरण बाण पोरग नाही तो प्रपंच पूर्ण झालेलं पोरग आहे. पोराच्या मरणाची खबर बाबा म्हाताऱ्याच्या कानावरती यावी. लेकरू मेलं, पोरग मेलंय, पाहण्याचा प्रयत्न केला तरी मुलाला पाहता येणार नाही, बघण्याचा प्रयत्न केला तरी मुलाला बघता येणार नाही. काय पाहायचंय ना ते फक्त फोटोत पाहावं लागल. मेलंय तुमचं पोरग हे कळू द्या बापाला. रडत नाही 100 वर्षाचं म्हातारं? कानानं ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, पण कानावरती जाऊ द्या पोरग मेलंय. हात थरथरतो म्हाताऱ्याचा आणि म्हणतो मी मेलो असतो तरी चाललं असतं, पण लेकरू जगायला पाहिजे. आज कळालं आपलं लेकरू नाही. कमालाचं मुंडकं बाजूला ठेवलं, देवघरामध्ये मुंडकं मांडलं. कबीर महाराज पळत आले, त्या बायकोच्या समोर उभा राहिले. पाटाला रांगोळी घालून झाली होती. सांगितलं तिला, पाया पडतो तुझ्या. बायकोनं नवऱ्याच्या पाया पडायचं असतं, आज मी तुझ्या पाया पडतो. प्रसंग फार गोड आहे. समोर उभा राहिली ती माय माऊली, डोक्यावरती पदर घेतला. पाहिलं कबीर महाराजांकडं. का हो, आज तुमच्या डोळ्यात पाणी दिसतं, चेहरा उदास दिसतो, चेहरा उदास आहे का बरं, काय झालंय तुम्हाला? आणि मग मात्र बोलू लागले, लेकरू मारून आलो आपलं. काय सांगता? हा. तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धारा दुधाच्या पाजल्यानं ते लेकरू
मेलं ग? मेलं नाही, मारलं. का हो? एकुलता एकच आहे कमाल आपल्याला. तुम्ही गंमत तर करत नाही ना, मस्करी नाही करत. देवघरात जा, लेकराचं मुंडकं बघ, धडापासून मुंडकं वेगळं कापून आणलं ग. असं काय झालं हो? वारकरी जेवले पाहिजेत म्हणून चोरी करायला गेलो. चोरी करता करता वाण्यानं पाय पकडला, आतमध्ये पाय खेचत होता. मी हात बाहेर ओढत होतो. आपला कमाल माझ्याशी बोलू लागला. म्हटला, बाबा पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, कुणीही नाराज झालं तरी चालेल, महाराष्ट्रातला वारकरी नाराज नाही झाला पाहिजे. आपल्या भारताची आणबाण शान आहे तो. जीव घाला वारकऱ्याला, उपाशी जाऊ देऊ नका बाबा, मेलो तरी चालेल. ऐकलंच का ग? आपलं लेकरू संतांच्या कामाला आलं, आपलं पोरगं मेलं ग. माझ्या तायानो, जिचं बाळ मेलं तिला आनंद होतो? अरे जिच्या पोटामध्ये बाळ असताना बाळंतपणाच्या काळात सोचते ना, डॉक्टर सहज विचारतात, एकतर तुमचं पोरग जगल, नाही तर तुम्ही तरी जगाल. दोघापैकी एक जणच जिवंत राहील. कोणाला जिवंत ठेवू? कितीही कठोर काळजाची बाई असू द्या, सरळ डॉक्टरला म्हणते, मी मेली तरी चालेल, माझं लेकरू वाचलं पाहिजे. काय प्रेम आहे त्या आईचं. जा कधी माहेरात. अरे भाकरीचे 2 तुकडे आणल, उजव्या हातानं डाव्या हातानं तुकडा टाकल, कडा कडा बोट मोडल, आणि मग लेकीला ग्रहात प्रवेश आहे. ज्या दिवशी माय मरल ना, लेकीची पावलं थबकतात. नाही जाऊ वाटत आईच्या घरी. का? आईच नाही राहिली जाऊ कुणा करता. सोन्याचा महाल मिळल, आईच्या मांडीवर जेवढी माया आणि प्रेम आणि आपुलकी आहे ना, तेवढी माया जगात कुठं नाही. हे जिथं जळतं तिला कळतं. नेमकं झालंय तरी काय? आमच्या कैलास बाबा ना फार गोड गातात. आईची माया. अरे एखादी पक्षी नसते ना, घरट बांधते, मंदिर उभा करते, पण ज्या दिवशी तिचं बाळ निघून जातो डोळ्या देखत, त्या दिवशी एवढं मोठं प्रेमाचं मंदिर सुद्धा अरे गदगदा हालतं आणि आपसूक डोळ्यामध्ये पाणी येत. माया मंदिर लागे कळस फुटाया, माया मंदिर लागे कळस फुटाया, आज घाया पक्षी जाई पिला ना बेटाया, आज घाया पक्षी ने जाई पिला ना बेटाया. मांडलेला पाठ पाहिला, रांगोळी काढलेली पाहिली, आणि कबीर महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय ग? 50 वारकरी जेवायला यायचे म्हणून एवढा अट्टहास, पण पाहण्याचा प्रयत्न केला तरी कमालाला पाहता नाही येणार. आता पांडुरंगाची शपथ घातली ना आपल्या बाळानं, पदर सावरला आणि लागली कामाला. भात बनवून झाला, खिचडी बनवून झाली, देवघरात जायची, लेकराचं मुंडकं पाहायची, परत माघारी यायची. मालकाला म्हणायची, ताटं लावा, आपण जेवायला वाढ. वारकरी आले, ऐका, पंक्ती बसल्या. कबीर महाराज पाणी वाढत होते, तिनं ताटं वाढली, बसायला पाट दिले, टेकायला पाट दिला. रांगोळी पाहिली एका वारकऱ्यानं. काय हो, काय सुंदर वारकरी रांगोळी काढता तुम्ही, काय सुंदर स्वयंपाक बनवला. एक एक पदार्थ ताटात वाढायची, डोळ्यातली आसू डोळ्यात दाबायची, रडत नव्हती, उंदका आवरत होती. माझा कामाला असताना लय मदत केली असती त्यानं. त्याला भात आवडतो, त्याला भाजी आवडते, त्याला आमटी आवडते. फार प्रेम आहे माझ्या कमालाचं हो वारकऱ्यावर. गेलाय बघा देवाकडं तो भजनाला, शपथ घालून गेलाय. अजून आम्हाला सांगू नका म्हणे, तुम्ही जेवण करून घ्या. वारकरी जेवू लागले. मध्येच देवघरात जायचे, पदर घ्यायचे, तोंडामध्ये पदर कोंबायचे आणि डसडसा रडायचे. परत बाहेर यावं, जेवायला घालावं, परत आत जावं, आपल्या लेकराचं मुंडकं उराला बांधून कवटाळावं. रडत रडत जेवणही वाढलं. जेवणं झाली, वारकरी निघाले, आणि जाता जाता गावाच्या बाजूनं
एका तिरडीवरती प्रेत बांधण्यात येत होतं. त्याला जाळायची तयारी केली जात होती, पण त्या प्रेताला मुंडकं नव्हतं, नुसतं धडच होतं. वारकऱ्यांना पाहिलं आणि ते धड हात जोडायला लागले. चमत्कार झाला. बाकीचे म्हणले काय हो, कुणाचं पोरगा असं वारकऱ्याला पाहून हात जोडतं, त्याला मुंडकं नाही, डोकं नाही. डोकं असणारी माणसं कधी साधूच्या पायावरती डोकं नाही टेकवत. डोकं असणारी माणसं कधी वारकऱ्याच्या पायावरती नतमस्तक नाही होत. अरे धन्य ते मस्तक सर्वांगा शोभले, मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा. कुणाचं पोरगा असेल की जे हात जोडतं. कबीर महाराजांचा हुंदका दाटून आला. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ना, तिला आई म्हणतात, पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला बाप म्हणतात. काय त्या बापाचं प्रेम आहे पोरावर. पूर भरून आला. आतापर्यंत रडला नव्हता तो, पण लेकराच्या जाण्याचा विरह आता सहन होईना. माझं बाळ ते, माझं कुणी पोर, माझा कमाल. कपाळाला गंध काय लावतो, माळ काय घालतो, भजनाला काय जातो, एकादशीचं व्रत काय करतो, आनंदानं भजनात नाचतो काय, वारकऱ्यांची सेवा काय करतो, पंढरपूरला गेलो तो पांडुरंगाशी बोलतो काय. माझा कमाल. माझंच लेकरू आहे ते हो. आणि आपण जेवावं, आपल्याला अन्नदान मिळावं म्हणून माझ्या पोरानं स्वतःचं मुंडकं बाजूला केलंय. काय आशीर्वाद द्याल त्याला? आशीर्वाद नाही. मग वरदान देतो, आणा मुंडकं. मुंडकं आणलं आणि वारकऱ्यानं त्या धडाला ते मुंडकं लावलं. परिणाम असा झाला, अरे ते धड आणि ते मुंडकं पुन्हा जिवंत झालं. आणि पुन्हा एकदा कबीर महाराजांच्या नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. नामा म्हणे त्यांचा जन्म झाला. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. जोरात टाळी वाजवत जा. फार गोड. संताची ये पायी कर्जावे शरीर. बस म्हणून संतांच्या पायावरती
खर्च करणारे समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय चिन्नूभैया अग्रवाल, रायपूर छत्तीसगड, इथून आज महाराज सदिच्छा भेट देण्याकरता आलेले आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. फार ते प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि उद्योजकही आहेत. एवढे उद्योजक व्यस्त असताना सुद्धा बाबांच्या प्रेमास्तव आणि भक्तिस्तव आपल्याला ते उपलब्ध होत आहेत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. आता तुमच्यासारख्या माणसाने एकच करावं, देहदेवाचे कारणी. म्हणजे काय करायचं? मुखी अमृताची वाणी. कसं ते सांगतो. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत साहेब. एवढे दोष सांगतो आणि थांबतो. अन्न दोष, भूमी दोष आणि संग दोष. एवढे दोष सांगतो आणि गाडीत बसून नीट जातो तुमच्या आधी घरी. हा, अन्न दोष, संग दोष आणि स्थान दोष. दोष किती झाले? अन्न दोष, काहींच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पडू वाटतं. उदाहरण, गावात एक चोराचा बंगला होता. कुणाचा बंगला? बोला की, झालंय कीर्तन आता. कुणाचा बंगला? बोला बोला, कुणाचा? मला ऐकायला येत नाही. बंगला कुणाचा? बाळानो, बंगला कुणाचा? बंगला चोराचा. आणि जेवायला वाढायला चोराची बायको. बंगला कुणाचा? आणि जेवायला वाढायला बायको कुणाची? आणि जेवायला गेले ब्राह्मण काका. ब्राह्मण काका पाहिलेत का तुम्ही? पूजा अर्चना करणारे गेले जेवायला, पूजा पाठ करणारे पंडित, आणि बसले जेवायला. बसायला पाठ, टेकायला पाठ, पुढे एक पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट. पाठ चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, तांब्या चांदीचा, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे, कधी कधी चमच्याची चांदी, सगळं चांदीचं. मग काकाही जेवले. जेवायला वाढायला कोणाची बायको आणि जेवायला कोण? ब्राह्मण काका. पोटभर जेवले. आणि जेवता जेवता ध्यानात आलं सगळं चांदीचं आहे. सगळं नाही चोरायला जमायचं, पण वाटी चोरून न्यायला जमल असं वाटलं. कुणाला? ब्राह्मणाला. आणि कुणाच्या घरी जेवत होते ते? देखताची चिंधी मन धावे. उचलली वाटी. साहेब, एवढे मोठे ब्राह्मण, पण वाटी चोरण्याचा फुटकळ मोह झाला. खिशात घातली, निघाली ज्ञानबा तुकाराम. 5 किलोमीटर गेल्यानंतर लक्षात आलं, इतके दिवस मी भजन करतो, इतके दिवस मी पूजा अर्चना केल्या, सत्यनारायण वाचून वाचून तोंडपाठ झाला ऐकणाराचा. मी सत्यनारायणाच्या पूजेला बसलो तर नंदूदादाची साऊंड सिस्टम असते, माझ्याबरोबर नंदूबाबाचा पण सगळं पाठ झालं ते सत्यनारायण वगैरे. पण कधी कोणाच्या हातचं आम्ही काही चोरलं नाही. पण ह्या बाईच्या हातचं खाल्लं तर वाटी चोरू वाटली. दाल में कुछ तो काला है. रिवर्स घेर टाकला आणि माघारे आला. कोण? ब्राह्मण. दरवाजा उघडा. आता काय? मी काका आहे. पाहिलं ब्राह्मण आहे. आलं लक्षात. वाटी चोरली हो तुमची. न्या, लय आहे आमच्यात. नाही तुमच्यात असन, पण एवढे दिवस परमार्थ केला, कधी कोणाचं काही नाही चोरू वाटलं. पण तुमच्या हातचं जेवलो तर वाटी चोरू वाटली. मालकांचा बिझनेस काय आहे तुमच्या? ती बाई म्हणली, घरात या. दारात उभा राहून सांगायचा बिझनेसच नाही नवऱ्याचा माझ्या. किती वर्ष झालं पोत्या वाजता? 35. मग माझा नवरा 12 वर्ष झालं चोऱ्या करतो, अजून कुणाला नाही सापडला. काकानं वाटी फेकून आणली बाईला. का? धरू जाता संग तरी तो होय बाधक. अन्न दोष. दुसरा दोष आहे ना, तो संग दोष. पेढवालं होतं, पेढ विकायला गेलं, बसताना चुकलं. उंदरं मारायचं औषध विकत होतं, त्याच्या शेजारी जाऊन बसलं. होतं कोण? बसताना चुकलं. कोणा शेजारी बसलं ते? मग पेढवालं त्याची जाहिरात करायचं, लय गोड आहे. आणि शेजारचं म्हणायचं, खाल्लं की मरतय. दिवसभर मेळ नाही. कळतंय ना तुम्हाला हे? म्हणून जैसी संगत वैसी पंगत. संगत करलो बडो की बडत बडत बड जाय. गजके माता अज बैठे मीठे पेडके मीठे फल भी खाय. चला पुढं. काही जागेचे दोष. आमच्या आळंदीमध्ये जर गेलात तर एक पुण्य पावन जागा, समाधी स्थळाचं दर्शन घेतलं तर 5व्या मिनिटाला तुम्हाला तिथं बसू वाटतं. का? महाराजच बसलेत तिथं. माऊलीच आहे ना तिथं. बैसला समाधी निर्वाण, कथा कीर्तन करीतो. तसं एकदा तुम्ही आमच्या सिद्धेश्वर गुलाबबाबांच्या दरबारात या, प्रयोग करून बघा. कितीही गडबड असू दे,
मी सांगतो म्हणून नाही, कितीही व्याप असू दे. प्रपंच आहे, तुम्हाला बायका आहेत, बायका नसेल बायको आहे, बायका अनेक वचने झालं ना, पोरं आहेत, पोरं असतील डझन अर्धा डझन, कितीही गडबड असू द्या. आणि यावर सिद्धेश्वर गुलाबबाबांच्या मंदिरात घ्या समाधीचं दर्शन. कमीत कमी 5 मिनिटं का होईना, पण महाराजांच्या मंदिरात बसावं वाटतं. याचं कारण महाराजच इथं आहेत म्हणून आम्हाला बसू वाटतं. बस आता या 3 दोषातनं जर मुक्त व्हायचं असेल तो उपाय सांगतो. अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही आती, अपराधाची ओळील मूर्ती, अहो वेदमूर्ती परियेसा. एकच करायचं, अहंकार सांडायचा. का? आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, 2.5 साल तक खुर्च भी देता है. बरं का साहेब. मगर लेने पे आया तो इतना लेता है, तुकारामाकडे येता है, एकनाथा से मिलता है. पहले पहले बाण भी लेता है, फिर तो धनुष बाण भी ले जाता है. सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है, फिर तो घड़ी के कांटे भी चुरा लेता है. कुछ दिनों के बाद घड़ी भी लेके जाता है. कळते ना माझं बोलणं? मानवारे, अहंकार करू नका माझ्या दादानो. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. मानवात विसरू नको तुझ्या सत्यनितीला. श्रीमंत माणसानं नेहमी लक्षात ठेवावं, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाही. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला त्याचा पसारा आटपावा लागतो. आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये शरीर, सत्ता, संपत्ती, सोयरे धायरे नाही कुणी येत कामाला. आपलं कर्म कामाला येईल. मानवात विसरू नको रे तुझ्या सत्यनितीला. गर्वाने तू फुगू नको आपुल्या छातीला रे. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मानवा बसलेले, ज्याच्या आयुष्याबरोबर आरोग्य, श्रीमंती बरोबर समाधान आणि ज्ञानाबरोबर नम्रता आहे ना, त्याच्या आयुष्यात त्याला कधीही काही कमी पडत नाही. ऐका सज्जन हो, ज्याच्या अन्नासोबत भूक आहे, अंतुरणासोबत झोप आहे आणि मिळालेलं कमवलेलं दुसऱ्याला देण्याची इच्छा आहे ना, खरा श्रीमंत तो आहे बाबा. ऐका माझ्या दादानो, वाटत असेल तुम्हाला माझ्यासारखा श्रीमंत मीच आहे, मीच फार मोठा आहे, तर त्यांना ऐकावं. काहींची सत्ता भारतावरती आहे, काहींची सत्ता देशावरती आहे, काहींची सत्ता राष्ट्रावरती आहे, पण माझ्या सद्गुरू गुलाबबाबांची सत्ता, सिद्धेश्वर गुलाबबाबांची सत्ता अखंड विश्वावरती आहे. हे सामर्थ्य गुलाबबाबांचं आहे. म्हणून माझ्या दादा, हा महाराष्ट्र कुणाच असं एखाद्याने विचारलं ना, तर आमचा महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. आळंदीचा ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि वारकरी संप्रदायाला मिळालेलं वरदान म्हणजे सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा यांचा महाराष्ट्र. ऐका वापर. अरे मनात आणलं असतं ना सिद्धेश्वर बाबा किती श्रीमंत. झोपडी तयार केली माझ्या बाबानं, झोपडी नाव दिलं त्याच्यावरती, सिद्धेश्वर बाबांची झोपडी.
त्या झोपडीमध्ये बसावं आणि लोकाला चार चांगले बोल सांगावे. माझ्या बाबाचं वरदान आहे आपल्यावर. मानताना तुम्ही गुलाब बाबांना तर ऐका. मानवा 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 तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला. गर्वाने फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले बसलेले हात वर. सख्या बापाला तू रे बघू नको बेईमान. यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. बायका मुलगन गोत सर्व इथं राहणार. तुझं कर्म वेड्या तुझ्यावर जाणार. कर्म वेड्या तुझ्यावर जाणार. बायका मुलगन गोत. 100 पुरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा राजा धृतराष्ट्र मरावं लागलं. 1 लाख पुरं 1.25 लाख ना तू 1.25 लाख पण तू 7 कोटी घर सोन्याची. 100 पुरांचा बाप होता, श्रीमंत होता, लेका मरावं लागलं. ऐका माझ्या दादानो, 2.5 कोटीची गाडी होती, काही जणांना बसायला 2.5 कोटीची, तरी मरावं लागलं. आपली तर आलतोच आहे. सज्जन हो, सावकाश चालव. दारू गांजा बाईन भरती येईना संसार. अहंकारी तोऱ्यात फिरून को घरदार. बालपण सार बालपन सार बालपन सार तू खेळण्यात घालवल. बालपन सार तू खेळण्यात घालवल. तरुणपण वेड्या वासनेत घालवल. आज जवानी परितराने वाल कल पछताएगा. आज जवानी बसलेले. आज जवानी परितराने वाल कल पछताएगा. आज जवानी परितराने वाल कल पछताएगा. ढलता है ढल जाएगा. बस एवढं माहित असावं. मग फक्त जाण्याच्या अगोदर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. जर सतत तुम्ही नामस्मरण केलं तर सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, अंतकरण निर्मळ होईल. त्याचा फायदा काय? अंतकरण निर्मळ असलेला साधू, चित्तामध्ये देव असणारा संत, शुद्ध बी आणि शुद्ध फळ अर्थात नाम नावाचं बी आणि ईश्वर नावाचं फळ प्राप्त झालेला साधू जर आपल्या दृष्टिक्षेपात आला तर त्याच्या दर्शनानं काय होईल? तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताचे वा देह देवाचे कार्य.
आदिदैविक आदिभौतिक ताप जातात. म्हणजे काय होतं, आपल्या पाठीमागे लागलेली आशा निराशा प्रयोजनं सगळी निघून जातात. एक साधं उदाहरण देऊ का, थांबू का? छोटं. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 3,000ची साडी आणली. किती हजाराची? बोला बोला, किती हजाराची? तुम्ही नेली का कधी? हा. मग 3,000ची साडी आणली, बायकोला दिली, तरी रडायला लागली. मग नवऱ्यानं मार्ग काढला, रडू नको का? सासूचीच भीती वाटते ना. हा, सासूला सांगायचंच नाही आपण. आईला काय सांगायचं? तिला सांगायचं 300 रुपयाचं. होतं किती रुपयाचं? आणि सांगायचं ठरलंय किती रुपयाचं? आणि तेवढ्यात म्हातारी हात आली, किती रुपयाचं आहे रे? आईला फसवतो का? तिनं साडी हातात घेतली. मग ते बोलायला लागलं, नाही जास्त महाग आई, पुण्याला गेलतो, ओंकार महाराज म्हणले म्हणून आणली. त्यांनी पण घेतल्या ना लय वेळा, मी पण घेतली. 300च आहे. होतं कितीचं? सांगितलं किती रुपयाचं? म्हातारीनं 300 रुपये आणलं, हातावर ठेवलं, ते लुगडं उचललं, साडी. पोराला म्हणले, ह्या 300च सुनबाईला दुसरं आण, हे राहू दे मला. गेली घेऊ, आलीच नाही मागाय. 2700ला काम लागलं त्याला, कळते ना. हे ताप, आशा मनीषा तृष्णा आपल्या पाठीमाग आहेत. आणि हे जर घालवायचं असेल तर विश्रांतीचा आठाव, पायी संतांची अभाव, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. तसं तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. मग आता आपल्याला जर वाटत असेल आपल्या पाठीमागचं सगळं काही निघून जावं, तर येऊ द्या सगळ्याच्या हातवर एकदा सरळ. बाबांवरती प्रेम करतो ना आपण, सरळ हातवर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला, गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, हे गोपाला 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 गोपाल घुमाई, गोपाल